श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजच्या या महत्त्वाच्या संदेशाने तुझ्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत. त्यामुळे तू काहीही करून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघ. स्वामी म्हणतात, माणसाने आपले कर्म हे करत राहायला पाहिजे. त्याने फळाची चिंता करू नये. तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा. तुमच्या प्रत्येक कर्माची नोंद ही होतच असते. त्याची चिंता तुम्ही करू नकात. तुम्ही तुमचे कर्म हे प्रामाणिक ठेवा. कधीही कोणालाच दुखवू नकात, फसवू नकात. आपले काम हे सर्व प्रामाणिकपणे चालू राहू देत. कधीकधी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळायला काहीसा कालावधी जातो, पण तुम्ही घाबरून जाऊ नकात. प्रयत्न करणे सोडू नकात. लक्षात ठेवा, प्रत्येकाचा दिवस हा येतोच. एक दिवस हा नक्कीच तुमचा येईल, ज्या दिवशी तुमच्या सर्व मेहनतीचे फळ हे तुम्हाला मिळेल. फक्त त्या एका दिवसाची तुम्ही वाट बघा. तो एक दिवस येईपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. तो एक दिवस तुमचा नक्कीच येईल. त्या दिवशी तुम्ही केलेल्या सर्व कष्टाचे फळ हे तुम्हाला मिळेलच. तोपर्यंत थोडा धीर धरून आपले प्रयत्न चालू राहू देत. कर्म करणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमचे कर्म फक्त प्रामाणिक असू द्यात. तुमच्या कर्माचे फळ हे तुम्हाला देण्याची जबाबदारी ही आमची आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हे नक्कीच देऊ. जर तू तुझे काम हे प्रामाणिकपणे केले तर आम्ही आमची जबाबदारी ही नक्कीच पूर्ण करू. तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकट आता लवकरच बाळा दूर होणार आहेत. तू त्याची काळजी करू नकोस. तू फक्त तुझे कर्म चांगले ठेव आणि प्रामाणिकपणे काम कर. बाकी कशाचीही चिंता तू करू नकोस. बाळा, लक्षात ठेव, संघर्षाला घाबरू नकोस, मागे पडू नकोस. उलट त्याला भक्कमपणे सामोरे जा. आपल्या संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळीच मजा व आनंद येतो. आणि हा आनंद विकत घेता येत नाही. तो आपल्या कृतीतून, आपल्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. तुम्ही एक वेगळेच व्यक्तिमत्व म्हणून समोर येता. त्यामुळे संघर्षाला घाबरू नकात, त्याला आनंदाने सामोरे जा. संघर्षाला घाबरून मागे सरू नकात, त्याला तोंड द्या. आपल्या शांत संयमी स्वभावाने त्यातून मार्ग काढा. लक्षात ठेवा की समुद्रात कितीही मोठं वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की तुम्ही जर जणू काही तुम्हाला जिंकण्याची सवयच आहे. आणि हाराल तर असे हारा की समोरच्यालाही तुमच्याविषयी आदर वाटला पाहिजे. लक्षात ठेवा, आयुष्यात जिंकण्याची मजा ही तेव्हाच येते जेव्हा सर्वजण हे तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. त्यामुळे कष्टाला घाबरू नकात. संघर्षाला बघून मागे सरकू नकात. कदाचित तुमचा आत्ताचा संघर्ष हा तुमच्या भविष्यातील सुख आनंदाच्या क्षणांसाठीची परीक्षा असेल. तुम्ही जर काही परीक्षा पास झालात तर येणारे तुमचे पुढील जीवन हे आनंदी सुखात नक्कीच जाईल. तुम्हाला कशाचीही कमतरता जाणवणार नाही. घाबरू नकात. आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी